अखंड समाधी नामाच्या चिंतने साधिले पेने वैकुंठीचे तोची युगी जाना सीताच तो राना अनुभविला खुना सर्वजेने यही परत्र साधिले साधन तोड निबंधन काम क्रोध चोखा मने तोची योगी यांचा राव देवाचा तो देव हृदयी ज्याच्या आपला आत्माच देवी आत्मा देवी पण आत्म्याचं नाम हे जे 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत हे कुठं नाहीत. आता ते गहिनीनाथांनी निवृत्तीदादाला सांगितलं होतं. निवृत्तीदादाला अनुग्रह दिला त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या गुह्यात आणि 5च दिवस ठेवून घेतलं निवृत्तीदादाला आणि मग पाठवलं आणि तिथून पुढं सांगितलं निवृत्तीदादाला की तू वारकरी संप्रदाय म्हणून चालव. वारकरी संप्रदायच हे खरा. पण काय झाले ह्या वारकऱ्यात काय झाले, रामकृष्ण हरी म्हणतात आणि नियम काही पाळीत नाहीत, नियम राहिले नाहीत, त्यामुळे संप्रदायाचं वाटूळ झालं. फार आलं लक्षात, संप्रदायाचं वाटूळ झालं. फार काय फार वाटूळ झालं वारकरी संप्रदायाचं. आणि आपल्या बाबांनी आपली मालिका जी आहे, हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सकाळानंद शांतामाई बंडबाबा केरोबाबा आणि श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा पर्यंत आलं ते. पण आपल्याला भेटले बाबा श्रीपाद बाबा. श्रीपाद बाबा निधड्या छातीचा वीर काय, त्यामुळं त्यांनी ते पांगावलं, असं ओपन दिलं, ओपन चॅलेंज. यांना सगळ्यांना चॅलेंज होतं आळंदी पंढरीला, एक नाही आला मोर. आणि त्यांच्यामुळं आपल्यापर्यंत आलं. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, पवना घालवेल पालानं पायी चढवेल गगन भूत भविष्य कळू येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे महिमान. चंद्रा मुख सुख शेववेल रवी असता जाता धरवेल भाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूचे नकळे. तर ते इथं फक्त सद्गुरू समजले पाहिजे, संत समजले पाहिजे. संत समजले की त्या साधकाचं कामच झालं. देव प्राप्तचे, भूमीत पाणी तयारच, पण भूमीतलं पाणी दाखवणारा पायाळूच्या गुन्हे पडले ठाऊक जगा पुंडलिक दाखविले. पुंडलिक राया पायाळू होते, म्हणून 8वा अवतार ज्या वेळेला संपला त्यावेळेला भगवंत रुक्मिणी माता असणारी गवळी गाई गोपाळ सगळे घेऊन इकडं आले त्या पंढरपूरला. त्या पंढरपूरचं नाव होतं दंडकारण्य. त्यावेळेला पंढरपूर नव्हतं. मग तिथं आल्यावर पुंडलिक राया साधना करीत असताना ती कहाणी लई आहे मोठी. आईवडिलाला त्यांनी छळलं, तो तिकडं यात्रेला गेला, तिकडं त्याला सद्गुरू मिळाले कुटकुट स्वामी, त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. इकडून जाताना आई वडिलाला दोरी लावली गळ्याला, तिकडून येताना आई वडिलाला घेऊन आला खांद्यावर. आलं का लक्षात? तिकडून येताना अनुग्रह घेतल्यावर भाव तयार झाला. आणि मग आईवडिलाची सेवा करीत असताना भगवंताची त्याची परीक्षा पाहिली. तो भुंगा सोडला, मांडीतून वर निघाला, पण वडिलाची सेवा आईची सेवा सोडली नाही. आणि मग पांडुरंग आले भेट द्यायला. मग त्यावेळेला ते वीट फेकून दिली, म्हणजे त्याच्यावर उभा राहता. इथून पुढं शिव अवतार संपला. आता 8वा अवतार संपला. आता कलियुग चालू होईल, पण विठ्ठली ह्या नावाने तू उभा राहता. तर देवाचं पंढरपूरचं नाव विठ्ठली हे आपल्या संप्रदायात ठेवलंय, पुंडलिक राया.
आला पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले तैसा होय सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे माये बापे अवघी देवाची सवय. आला का? आई वडिलाची सेवा माझ्या हातून आईची लई सेवा झाली. वडील नाही झाली सेवा नाहीच, पण आईची सेवा लई झाली आणि त्यामुळं आईच्या सेवेने सद्गुरू मिळाले. सद्गुरूच्या आशीर्वादाने तुमची गाठ पडली. आलं का लक्षात? माये बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी. जायचं नाही तीर्थाला, अगदीच पंढरपूरला नाही जायचं. आई वडील जर आजारी असतील तीर्थयात्रेला जायचं नाही रे गाड्या, पंढरपूरला जायचं नाही रे गाड्या, जायचंच नाही. आईची वडिलाची सेवा करायची. आई वडील जर आजारी असतील तर जायचं नाही. शास्त्र सांगतंय. आला लक्षात? रामदास स्वामी जे लग्नात पळून गेले ते नाशिकला गेले, पण नाशिकला गेल्यानंतर वडील वारले होते, पण आई आजारी होती आणि मग त्यांची साधना तिथं त्यांना सद्गुरू मिळाले आणि त्यांची साधना झाली. साधनेतून त्यांना समजलं की आई आपली जाणार आहे म्हणून आले. आईची विधी केली आणि परत गेले. आता मांदळीला नगर जिल्ह्यामध्ये मांदळी म्हणून गाव आहे. आत्माराम बाबा ऐकून आहे का? हो बाबा, तुम्ही सांगितलं होतं पंढरपुरात हांगेवाडीची आत्माराम बाबा. हांगेवाडी थेरगाव मांदळी. हा काय ते आता आहेत, आपण आता बोलतोय नाही तर ते ऐकत्यात. आलं का लक्षात? तर ते झोपून आहेत. 36 वर्ष त्यांची साधना झाली. इतकी वाईट साधना आपण दमच धरू शकत नाही. काय काचा खाली काचा. आत्मा काचा विष काय येते का? काही पण विषारी औषध पिले काही नाही. काय तर आज भारतामध्ये नंबर 1 हे असं होतं. मला बघा त्यांचं नाव घेतलं होतं तसं काय, आणि ते पाहुणे लागायच्यात माझी. त्यांच्या सख्या भावाचा पोरगा आपला साधक आहे पोपट म्हणून. काय ते लई साधना चांगली, पण त्याचं असं आहे पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं, ड्रायव्हरचं वर्णन ड्रायव्हरने करावं. ये कोण आहे? लक्ष्मण आहे काय रे? ये ना बाळा. त्याला तू तर वर खूप येईना. ये काय नाही आला आता. ये बस. तब्येत लई डाऊन झाली. काय म्हणतो?